कॉलर माइक आज खरं तर तहसीलदार यांना भेटण्यासाठी आम्ही सर्व शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय या ठिकाणी जमा झालेलो होतो। विषय असा होता की शेवगाव शहरांतर्गत जे काही रस्त्याला खड्डे पडलेले आहेत या खड्ड्याची डागडुजी त्वरित होणं गरजेचं आहे। खरं तर अनेक शहर असतील, अनेक जिल्हे असतील, महानगरपालिका असतील, याचा आपण जर आढावा घेतला तर पावसाळी पूर्व कामं जे असतात ते पावसाळी पूर्व कामं प्रत्येक ठिकाणी होत असतात। खड्ड्यांचं निराकरण करणे, खड्डे भरणे, गटरी काढणे, गटरी साफ करणे हे कामं होत असतात। परंतु शेवगाव शहराची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्णपणे जर पाऊस आला तर संपूर्ण रस्ता जलमय झालेला असतो। त्या खड्ड्याला 2-2 फूट खड्डे पडलेत। आपण जर आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जर खाली बस स्टँड चौकाकडे गेलो तर त्या ठिकाणी 2-2 फुटाचे खड्डे पडलेले आहेत आणि अशा ठिकाणी जर ते पाण्याने भरले तर त्या ठिकाणी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत। त्या ठिकाणी मिरी रोड असेल, या ठिकाणी अनेक शाळेतले विद्यार्थी असतात, इयत्ता 2री 3रीच्या विद्यार्थ्यापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्यांचे देखील त्या ठिकाणी अपघात होतात। आणि अशा वेळेस या अपघात जर झाले आणि याच्यामध्ये जर एखादी जीवितहानी झाली तर खरं तर या जीवितहानीला जबाबदार कोण हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो होतो। खरं तर यामध्ये कुठल्या एजन्सीकडे काम आहे किंवा ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे की नगरपालिकेकडे आहे याची जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे। आणि त्यानुसार जर त्या ठिकाणी कुठला अपघात झाला तर त्या कार्यालयावरती त्या सरकारी यंत्रणेवर तो ठपका ठेवला गेला पाहिजे अशी मागणी आम्ही घेऊन आलेलो होतो। जर या ठिकाणी येत्या 25 तारखेपर्यंत या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नगर परिषद असेल यांच्या माध्यमातून हे जर खड्डे भरले गेले नाही आणि नागरिकांना जर ती सुविधा मिळाली नाही तर 25 तारखेला सर्व शेवकरांसह सर्व पक्षीय लोक या ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठमोठी झाडं लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। रास्ता रोको जरी करण्याची पाळी आली तरी आम्ही यासाठी करणार असं आम्ही या ठिकाणी निक्षून तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। आज माननीय तहसीलदारांना शेवगाव तालुक्यातील रस्त्याला पडलेल्या खड्ड्याचं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे। शेवगाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेवगाव शहरमध्ये येणारा पाहुणा तो आजारी पडल्याशिवाय राहत नाही आणि आमची सुद्धा वाईट परिस्थिती शेवगावच्या बाहेर जर पैठणला जायचं असेल, इकडं नगरला जायचं असेल तर एवढं खड्ड्याचं साम्राज्य झाले। गावामध्ये सुद्धा गावातून साधे विद्यार्थी मिरी रोडने जर हायस्कूलला कॉलेज जायचं म्हणलं तरी खूप खड्ड्यामुळे ते पडलेत, कित्येक फ्रॅक्चर झालेत। इतकी वाईट परिस्थिती असताना दुर्दैवांनी याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही। आज तिसगाव ते पैठण रस्ता चालू असताना ते एजन्सीकडे रस्ता आहे, ते एजन्सी नाट्यगोत्यातली असं आमच्या कानावे आणि त्याच्यामुळं लोकप्रतिनिधीच्या नात्यात असल्यामुळं हे खड्डे बुजायचे नाही काय अशी परिस्थिती निर्माण झाली। ह्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे तयार झाले। शेवगाव शहर असन, पैठणला जाणारा रस्ता असन, पैठणला लोक नाथाला दर्शनाला जातात, वेगवेगळ्या विधी जाव्यासारख्या विधीला जातात, पण आज परिस्थिती अशी आहे तिकडं जायचं तर प्रचंड हाल आणि प्रचंड खराब रस्ता झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून 1 वर्षापासून हा रस्ता खराब आहे, याच्यात दुर्लक्ष झालंय। मोठ्या एजन्सीला काम देण्यात आलंय, त्या एजन्सीच्या याच्यामध्ये नमूद आहे की त्या 2 वर्ष काम चालणार आहे,
पण पुढील 2 वर्षामध्ये जे पडणारे आता खड्डे त्यांनी बुजवले पाहिजे, पण ते खड्डे बुजवल्या जात नाही. त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलंय. शेवगाव शहर मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्याचं निवेदन दिलंय. मी प्रशासनाला विनंती केलेली आहे, तहसीलदाराला आम्ही सर्व बरोबर आहेत की हे खड्डे तातडीने बुजले पाहिजे. त्या संदर्भातली तातडीची त्या ज्या एजन्सी आहेत, ह्या रोड आता 82 रोड नाही म्हणतात, पण जे 82 आहेत, जे कोणत्या कोणत्या एजन्सीकडे दिलेत, अशी बैठक तातडीने लावून याचं सोल्युशन केलं पाहिजे. नसता एक उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि जे काम चाललंय रस्त्यानी ते सगळी मशिनरी उभा करून आम्ही बंद करू, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलंय. आणि तातडीने त्याची बैठक सगळ्यांच्या आणि जनतेच्या प्रतिनिधीची म्हणजे हेदालच्या कार्यकर्त्याची एक बैठक सर्वपक्षीय लावली पाहिजे, अशी विनंती आपण तहसीलदाराला केली.